करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या रथावरील चांदीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। भाविकांनी श्रद्धेनं अर्पण केलेली शेकडो किलो चांदी नेमकी कुठे गेली असा सवाल कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीने उपस्थित केलाय। या संदर्भात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे लेखी निवेदन देत चांदीबाबत तातडीने खुलासा करण्याची मागणी करण्यात आली आहे। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या चैत्र पौर्णिमेचा रथोत्सव हा कोल्हापूरच्या धार्मिक परंपरेतील महत्त्वाचा सोहळा मानला जातो। भाविकांनी वर्षानुवर्षे श्रद्धेने अर्पण केलेल्या शेकडो किलो चांदीतून पारंपरिक रथ मढवण्यात आला होता। मात्र 2 वर्षांपूर्वी जुना रथ खराब झाल्यानंतर नवीन लाकडी रथ तयार करण्यात आला। या नव्या रथातून 2 रथोत्सवही पार पडले। मात्र पूर्वीच्या रथावरील चांदीचा वापर अद्याप झालेला नसल्याचा दावा करत ती चांदी नेमकी कुठे आहे आणि तिचं काय करण्यात आले असा प्रश्न नागरिक कृती समितीने उपस्थित केलाय। भाविकांच्या श्रद्धा आणि भावना या चांदीशी निगडीत असल्याने त्या चांदीचा संपूर्ण तपशील आणि हिशोब सार्वजनिकपणे जाहीर करावा अशी मागणी समितीने केली आहे। तसंच यंदाच्या दसरा उत्सवापूर्वी भाविकांनी अर्पण केलेली सर्व चांदी नव्या रथाच्या सजावटीसाठी वापरून रथ मढवावा अशीही मागणी करण्यात आली आहे। या मागणी संदर्भात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा प्रशासक यांना लेखी निवेदन देण्यात आलं असून त्यावर अशोक पवार, रमेश मोरे, अजित सासने, राजाभाऊ मालेकर, चंद्रकांत सूर्यवंशी, ॲडव्होकेट प्रतापराव जाधव, लहुजी शिंदे, सदानंद सुर्वे, चंद्रकांत पाटील, विजय जाधव, प्रकाश आमटे, प्रसाद बुलबुले, महेश जाधव, प्राध्यापक शिवाजी पाटील, विनोद डुणुंग, पैलवान विष्णू जोशीलकर यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत।